आपण अलोलुप्त्व पाहिलेलं होतं काल, आणि आज आता आपण मार्दव बघणार आहोत. 167वी जी ओवी होती ती पुन्हा घेतीये. बहुवे काय कौतुकी, जीवनो हे विषयाभिलाखी, अलोलुप्त्व दशा ठाऊकी जाणते हे. आज 2 नोव्हेंबर आहे, गुरुवार आहे. 167वी ओवी आपण पाहत आहोत की जसं अगदी कौतुकानं सुद्धा हा जो आपला जीव आहे हा विषय कामनेची इच्छा कधी होऊच देत नाही, किंवा मनाची अशी दशा होते की त्याला अलोलुप्त्व दशा असं म्हटलेलं आहे. कोणत्याही प्रकारची विषयांची अभिलाषाच राहत नाही, कुठलीच इच्छा राहत नाही, इहलोकीची पण नाही आणि परलोकीची पण नाही. एक विशिष्ट टप्पा आल्यानंतर आपण सुद्धा म्हणतो बघा, आता ना काही कशाची इच्छा नाही राहिली, सगळं मिळालं आहे, जगातलं किंवा संसारातलं आयुष्यातलं सगळं प्राप्त झालेलं आहे. आता फक्त परमेश्वराचं चिंतन आणि परमेश्वराची प्राप्ती. पण आपण फक्त परमेश्वराची प्राप्ती एवढी तरी आपल्याला इच्छा असतेच, आणि ती काही वाईट नाही आहे. पण इतर कुठल्या आता हे ठेवायच्या नाहीत, अपेक्षा ठेवायच्या नाहीत. आता मार्दव म्हणजे अत्यंत मृदूपणा, मऊ ज्याला म्हणतो, मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास असं म्हटलंय ना, तर ते मृदूता पाहिजे, मार्दव पाहिजे. किती छान छान उदाहरणं ज्ञानदेव देतात. आता माशिया जैसे मोहळ, जळचरा जेवी जळ, का पक्षिया अंतराळ मोकळे हे. आता आपल्याला माहिती आहे की मधमाशा त्या मोहळामध्ये एक एक थेंब आणून ते मोहळ तयार होत असतं, म्हणजे त्यांना मोहळ फार प्रिय असतं. जळचरा जेवी जळ, जळचर म्हणजे जळात राहणारे जे प्राणी आहेत त्यांना जळ प्रिय असतं, पाणी प्रिय असतं. का पक्षिया अंतराळ मोकळे हे, आणि पक्ष्यांना वरचं मोकळं अंतराळ म्हणजे आकाश हे संचार करायला सुखाचं वाटतं, सुखावह वाटतं. आता लहान मुलांचं उदाहरण पुढच्या याच्यात देतात. ना तरी बाळकोद्देशे, मातेचे स्नेह जैसे, का वसंतीचा स्पर्शे मौमलया निळू. आता अपत्यासाठी किंवा बाळासाठी मला वाटतं ह्या ओव्या काल झालेत का? आपल्या अपत्यासाठी मातेचा स्नेह हळूहळू हळू असा पाझरत असतो, किंवा वसंत ऋतू, वसंतीचा स्पर्शे मऊ मलया निळू. वसंत ऋतूमधली वाऱ्याची मंद झुळूक आपल्याला जशी स्पर्शाला मऊशार वाटते, हवीशी वाटते. पुढं म्हणले स्पर्शे अतिमृदू, मुखी घेता सुस्वादू, घ्राणासी सुगंधू उजाळू अंगे. किंवा एखादी आपली प्रिय व्यक्ती असेल आणि तिची भेट झाल्यानंतर अतिशय सुखावह वाटते, हे झालेलं होतं. ती राहिली एक मधली ओवी. डोळया प्रियाची भेटी, का पिलिया कुर्मीची दिठी, तैसी भूत मात्री राहटी मवाळते गे. या ओव्या खरं काल झालेल्या होत्या की आपल्या प्रिय व्यक्तीची भेट झाली, डोळया प्रियाची भेटी. मग स्त्री असेल तर पुरुष असेल तर स्त्री, अत्यंत प्रिय पती पत्नी असतील, प्रियकर प्रेयसी असतील, आई मुलं असेल, अत्यंत प्रिय जी व्यक्ती आहे तिची भेट झाली की नुसतं डोळ्याला समाधान वाटतं, सुखावह वाटतं. आपल्या ज्या काही यातना असतील, कधी आजारपण असेल, काही असेल, किंवा कुठलं दुःख झालं असेल, ते सुद्धा सगळं विसरायला होतं. म्हणजे आवडत्या प्रिय व्यक्तीची भेट ही सुद्धा डोळ्याला सुखावह होते. का पिलिया कुर्मीची दिठी, तैसी भूत मात्री राहटी मवाळते. आणि कासवीचं हे काल झालेलं आहे की कासवीची जी दृष्टी असते ना, ती पिलांना हवीशी वाटते. ती फार जवळही राहत नाही, पण दुरूनच आपली पिलं कशी वावरतायत, खातायत, पितायत, सगळं दुरून ती पाहत असते. आणि म्हणून कासवीसारखा म्हणजे गुरु पण असेच असतात बरं का, की कासवीप्रमाणे ते आपल्या शिष्याकडं दुरून लक्ष ठेवून असतात. आणि पुढं म्हणलेलं आहे तैसी भूतमात्री राहटी मवाळते.
त्याप्रमाणे तैसी म्हणजे तैशी, त्याप्रमाणे तशी भूतमात्राविषयी त्याची वागणूक जी आहे, राहटी म्हणजे वागणूक, वागणं त्याचं आचरण हे कसं आहे, मवाळ ते मवाळ शब्द एक आपल्याला फार वापरला जातो मराठी. मृदू, मार्दव, मवाळ, कोमल हे सगळे एका याच्यातले आहेत. तर तसं आपल्याला अधिक प्रिय वाटतं. सगळ्या प्राणीमात्रांशी तो अत्यंत मवाळ, अतिशय प्रेमळ. काही बघा आता प्राण्यांवर पक्ष्यांवर सुद्धा इतकं प्रेम करत असतात, खूप मऊ मऊ मृदू मृदू बोलत असतात, अगदी ऐकत राहावंसं वाटतं त्यांचं बोलणं. किंवा घरामध्ये पण कुणी आलं, अगदी बिनओळखीचे आले तरी सुद्धा या हो छान वाटलं. ते जसं शाकुंतलात म्हणतात की आपल्या चरणस्पर्शामुळं ही भूमी किंवा ही पृथ्वी पुनीत झाली आहे, तिला स्पर्श केल्यामुळं तिचं पावित्र्य वाढलं आहे, अशी अशी भाषा वापरली की आपल्याला एकदम काही समजेनासं होतं. तसं आपले चरणकमल आमच्या घराला लागले, आपण म्हणतो ना, तुमची पावलं येऊ देत, आमच्या घराला लागू देत, असं जे प्रेमाने बोलतात, मृदू मार्दवतेनं बोलतात ते आणि सगळ्यांच्या बाबतीत सगळे भूतमात्री जे जे प्राणीमात्र आहेत सगळ्यांच्या बाबतीत त्यांची अशीच वागणूक किंवा आचरण असतं. आता त्यांचा स्पर्श पण मृदू असतो बघा. स्पर्शे अतिमृदू, मुखी घेता सुस्वादू, घ्राणासी सुगंधू उजाळू अंगे. आता हे इतर वस्तूंबद्दल सांगतात की स्पर्शाला अतिशय मृदू अशी वस्तू जर आपण मुखामध्ये घातली तर ती रुचकर वाटते. बघा आता जे जे वो पदार्थ आहेत ते आठवून बघा. लोणी साखर असेल, गुलाबजाम असेल, आपल्याला जे जे आवडतं, अगदी हल्लीच्या काळातली इडली असेल, ज्याला जे मृदू असेल ते आवडतं. मऊ मऊ काहींना भात आवडतो. तर त्या मृदू रुचकर अशा गोष्टी घातल्या की आपल्या मुखाला आनंद होतो. पुढं म्हणतायत घ्राणासी सुगंधू. असं जवळून जात असेल कोणी जर छान फुलांचा गजरा घालून तरीसुद्धा आपल्याला तो घ्राणेंद्रियाला खूप हवा हवासा वाटतो. आणि पुढं म्हणतायत उजाळू अंगे. आणि शरीरानं अतिशय उजाळू म्हणजे निर्मळ, शरीरानं अतिशय निर्मळ जो आहे ना तोही माणूस किंवा तीही व्यक्ती आपल्याला हवीशी वाटते. जे किती उदाहरणं देत आहेत बघा. एक तर सगळ्या प्राणीमात्रांविषयी त्याची वागणूक कोमल असते. कासवीची दृष्टी जशी तिच्या पिलांना हवीशी वाटते. वसंत ऋतूतली वाऱ्याची मंद झुळूक जशी आपल्याला स्पर्शाला मौशार वाटते. मातेचा स्नेह आपल्याला मृदू तिच्यातून पाझरत असतो. आणि म्हणून त्या अपत्याला बघा किती बाहेर जाऊन धडपडलं असेल, पडलं असेल, लागलं असेल आणि आईनं आल्यावर अरे बाळा किती लागलं रे, थांब मी तुला तेल लावते, थांब मी धुवून काढते, थांब मी पुसून काढते, काळजी करू नको. तिच्या मृदू शब्दांनी आणि तिच्या मऊ स्पर्शांनी दुखणं निम्मं पळून जातं. ते म्हणतात आता मला काही नको लव, आता मी परत जातो खेळायला. असं इतकं ते लहान बाळाला आईचा स्पर्श हवासा वाटतो. कासवीचं तसंच आहे. आणि आत्ता सांगितलं तसं वसंत ऋतूतलाच आपल्याला स्पर्श छान वाटतो, मंद थंडगार शीतल असा वारा जो येतो तो. आता काय म्हणतायत, मुखामध्ये घातल्यानंतर मुखाला आनंद होतो, सुगंध आला की घ्राणेंद्रियाला आनंद होतो आणि शरीरच सगळं निर्मळ स्वच्छ असेल, एखाद्या व्यक्तीकडे अगदी बघत राहावंसं वाटतं. तर असं पुढे म्हणतायत तो आवडे तेवढा घेता, विरुद्ध जरी न होता तरी उपमे येता कापुरकी. आता कापराची उपमा कशी द्यायची त्याच्याबद्दल चाललेलं आहे की तो आवडेल तेवढाच घेतला आणि कुणालाही अपायकारक जर झाला नसता तर ज्ञानदेव म्हणतायत आम्ही तुलनेसाठी कापूरच घेतला असतो. कापूर असाच असतो ना, मृदू मुलायमच असतो, त्याचा गंधही छान असतो. पण जर त्याचा जास्त वापर केला तर कदाचित अपाय होऊ शकतो. म्हणून आवडला तेवढाच घ्यायचा आहे. कापराचं बघा एवढीशी वडी, एवढासा कण जरी
त्या कोरोनाच्या काळात तर अगदी आपल्या जवळ ठेवा म्हणत होते कापूर. श्वासासाठी, प्राणवायू आपल्याला चांगला मिळण्यासाठी. खूप ठिकाणी तुम्ही जर गेला असाल दक्षिणेकडे बरेच जण, तर तिकडच्या मंदिरातल्या तीर्थामध्ये तो कापराचा छोटासा अगदी सुगंध येत असतो आणि ते घेतलं की असं तीर्थ खूप छान वाटतं. तर म्हणून ते म्हणतायत की जर अपायकारक झाला नसता, जास्त घेतला तर तो अपायकारक आहे, तर आम्ही तुलनेसाठी कापूरसुद्धा घेतला असता. पण कापुराचा मर्यादित वापरच शेवटी उपयुक्त असतो. परी महाभूते पोटी वाहे, देवीची परमाणू माझी सामाये, या विश्वानुसार होये गगन जैसे. आता गगनाची उपमा देत आहेत की महाभूतांना सुद्धा आपल्या उदरात सामावून घेणारं आकाश हे परमाणूमध्ये सुद्धा सामावलं जातं आणि त्याप्रमाणे हा विश्वाजोगा होतो. विश्वाजोगा म्हणजे सगळ्या विश्वाला हवा हवासा असा वाटतो. ज्याच्या ठिकाणी मार्दव आहे तो सगळेजण त्याच्याशी बोलतील बघा. तोच प्रत्येकाशी बोलेल. एखादा भांडत असेल तरी म्हणेल, काय झालं हो, तुम्हाला खूप त्रास झाला आहे का, मला सांगा काय कारण झाले, आपण बाजूला करूया, ते दूर करूया. लगेच तो माणूस निम्मा खाली येतो. खूप संतापलेला असला तरी सुद्धा तो सुद्धा मृदू व्हायला लागतो. इतकं मार्दवचं कौतुक आहे बघा किंवा परिणाम आहे. आणि म्हणून सांगतायत की हे महाभूतांना सुद्धा आपल्या उदरात घेणारं आकाश हे अगदी सूक्ष्म पण होतं बघा. परमाणूमध्ये पण अगदी बघा घटाकाश मठाकाश म्हणतो की छोटीशी अगदी छोटंसं छिद्र असलं त्याच्यामध्ये सुद्धा ते आकाश आहे, ते सामावलं जाते. म्हणजे अशी आपली वृत्ती पाहिजे की कुठेही सामावलं जाईल. म्हणून काही जणांना म्हणतात बघा जगमित्र, जिव्ही असावे सूत्र आणि असावं जगमित्र. आपल्या जिव्हेवर सगळं आहे. आपण जर छान बोललो ना, सगळं जग आपलं मित्र होते. आणि त्याच जिभेनी त्याच वाणीनी एक कठोर शब्द जरा बोलला ना तर आयुष्यभराचं वैर येते. तर अजून एक ओवी राहिली, काय सांगो ऐसे झिणे, हे जे जगाचे निजीवे प्राणे, तया नाव म्हणे मार्दव मी. आता तुला काय सांगू म्हणतायत. त्याचं जे समग्र जीणं म्हणजे जगणं असतं ना, ते सगळ्या विश्वासाठी असतं. त्या जगण्याला ते मार्दव असं म्हटलं जातं. अगदी ज्ञानदेवांनीच सांगितले, पण त्यांचंच साक्षात उदाहरण आहे बघा की हे विश्वची माझे घर, ऐसे मती जयाची स्थिर, असं ज्यांनी म्हटलं. किंवा आता विश्वात्मके देवे, येणे वागेरणे तोषावे, तोषोनी मज द्यावे, पसाय दान. हे पसाभर दान मागतायत ते विश्वासाठी. किती जगाने त्यांना त्रास दिला, पण त्यांच्याजवळचं मार्दव, मृदुता, मऊपणा हा सगळ्यांना हवा हवासा. किती ते आता मालिका संपली पण त्याच्यामध्ये किती जणांना त्यांनी उद्धार केला, किती जणांना जवळीक केली. सगळे संत त्यांच्याजवळ आले, संतांची मांदियाळी त्यांनी निर्माण केली. प्रत्येकाचं दुःख ते समजून घेत होते. म्हणून ते स्वतःच्या अनुभवातनंच हे सगळं सांगतायत की तुला काय सांगू. त्याचं जगणं, समग्र जगणं म्हणजे आपण काय म्हणतो, आता रामाच्या बाबतीतलंच बरं का. ज्या वेळेला तो गुप्तहेर येतो आणि रामाने पाठवलेलं असतं की प्रजेत काय काय म्हणणं आहे, प्रजेला काय वाटतंय आम्ही आल्याबद्दल येते. तर तो गुप्तहेर काय सांगतो, भद्र नाव आहे त्याचं, भद्र म्हणजे खरं कल्याण. पण तो काय म्हणतो, सीतादेवींच्या स्वीकाराशिवाय तुमच्या सगळ्या चारित्र्याची स्तुती करतात. बघा एवढीशी तरी त्रुटी त्यांनी तिथे रामाला ठेवलेली आहे. सीतादेवींच्या स्वीकार हा सगळ्या जगाला, सगळ्या लोकांना, सगळ्या प्रजेला पटलेला नाही. 4 लोकांना नाही पटला, पण नाही पटला. पण तरीसुद्धा राम कुणाशीही त्यानं वैर केलेलं नाही. कारण का की तो एक आदर्श राजा होता, राजधर्म पाळत होता आणि त्यामुळं सगळ्या विश्वाला सुद्धा तो हवाच वाटत होता. त्यांनी काही तुमच्याबद्दल वाईट बोलतायतच नाही, फक्त ती गोष्ट पटलेली नाही आहे, आवडली नाही आहे, एवढंच म्हटलं. बरं, याच्यावरच्या ओव्या बघू आपण.
काल त्या पुढच्या ओव्या वाचल्या गेल्या होत्या, म्हणजे तिथपर्यंत झालं होतं खरं. पुन्हा एकदा घेते. मलय वायूची वसंत लहरी, हळूवार करी स्पर्श जैसा, नातरी प्रियाचे होताची दर्शन, जैसे समाधान डोळे यांसी, किंवा कासवीची पिलावरी दृष्टी, तैसी चित्तवृत्ती भूत मात्री, सुगंधी स्वादिष्ट निर्मळ कापूर, खाता पथ्यकर जरी होता, तरी उपमाती शोभती तयाची, मृदुलत्वेसाची मार्दवासी, वायू तेजादिक पोटी साठवून, सामावे गगन अणू माझी, आणि विश्वाकारा सारिखाकार, धरोनी साचार राहे जैसे, काय सांगू ऐसे जयाचे जीवित, होय विश्वहित साधावय, तेची मार्दवाचे लक्षण निभ्रांत, ऐसे माझे मत जाण पार्था. माझं मत आहे म्हणतायत. मत म्हणजे त्यांचं मत तर आहेच, पण त्यांचं आचरणही तसंच आहे. त्यामुळं आपल्याच उदाहरणातून लोकांना दाखवून द्यायला पाहिजे, असं वागलं पाहिजे, तसं वागलं पाहिजे. जगाला नुसतं उपदेश देऊन उपयोग नाही, कृतीतून दाखवायचं. म्हणून तुकाराम म्हणतात ना, बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. जो खरंच असा चालतोय, जसं बोलतोय तसंच चालतोय, तर त्याला लोक वंदन करतात. आता बघा, अजून पुढचं जे आहे ते आता लज्जा, री शब्द वापरलेला आहे बरं का, री. आपला तो श्लोक पुन्हा आठवा. अहिंसा सत्यम अक्रोधस त्याग शांतिरपैशुनम, दया भूतेष्वलोलुप्त्वम, मार्दवम ह्री रचापलम. म्हणजे ह्री ही अचापलम. आता मार्दव आत्ता झालं, मृदुता. किती मार्दव पाहिजे. अगदी म्हणतात ना, जिभेवर साखरेची गोळी किंवा खडीसाखर किंवा मध किंवा अमृत ठेवूनच हे लोक बोलतात. असं बोलता आलं पाहिजे, असं वागलं पाहिजे. आणि री म्हणजे लज्जा. आता मागेही सांगितलेलं आहे की शास्त्राविरुद्ध, धर्माविरुद्ध, लोकांच्या मनाविरुद्ध, म्हणजे जे जगाला मान्य नाही त्याच्या विरुद्ध बरं का. नाही तर लोकाला, एखाद्याला वाटत असेल या वयाने आमच्या इथं दारू बिरू प्यावी, ते नाही प्याले म्हणून नाही. चांगल्या गोष्टीचीच, म्हणजे वाईट गोष्टीची लज्जा वाटली पाहिजे. बघा आता रीची काय काय उदाहरणं देतात ज्ञानदेव. आता पराजये राजा, जैसा कदर तिजे लाजा, कामानिया निस्तेजा निकृष्टास्तव. आता एखाद्या राजाचा पराभव झालाय किंवा तो लाजेनं खंतावतो थोडासा, किंवा का मानिया निस्तेजा, एखाद्याची मानखंडना झाली, मानाचा म्हणजे अपमान झालेला असेल तर तो सुद्धा निस्तेज होतो. का मानिया निस्तेजा. आणि मध्ये म्हटलेलं आहे जैसा कदर्थी ते लाजा, ते राजासाठी आहे की आता पराजये राजा, जैसा कदर्थीये लाजा. त्याला लाज वाटते. कशामुळं? तर त्या पराभवामुळं. म्हणजे तो मनातल्या मनात कष्टी होतो किंवा त्याची मानखंडना झाली म्हणून मानी पुरुष निस्तेज होतो. जे एखाद्याला पराक्रमाच्यामध्ये जर यश आलं नाही तर त्याच्याबद्दल सुद्धा थोडेसे मन खंतावतं, दुःख होतं. आणि ती जी आहे त्याला री असं म्हणले, लज्जा. एखाद्याचा अपमान केला जो सगळ्यांना अगदी श्रेष्ठ वाटत असतो, आणि अशाचा जर एखाद्यानं खूप अपमान केला, ती मानखंडना झाली, तर तो जणू काही निस्तेज होतो. आता बघा, बुद्धांच्या बाबतीतच घडलेलं होतं की नाही, की बुद्ध एक सभा असते किंवा सगळे शिष्यवर्ग आलेले असतात, कोणतरी त्यांना भेटायला येतं, आणि इतका मनुष्य अद्वा तद्वा वाईट 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 त्या बुद्धांना बोलतात, पण ते शांत बसतात. त्यांची मानखंडना झाली असं मानत नाहीत. तर त्यांचे शिष्य म्हणतात, काय तुम्ही? म्हणे बोलू दे ना,
त्यानं जे बोललेलं आहे ते मी स्वीकारलेलंच नाही आहे. या सज्जन माणसाला सुद्धा असं जर किंवा चांगल्या माणसाला सुद्धा जर मानखंडना केली तर तो निस्तेज होतो. पण इथं काही लोक असे होत नाहीत. नाना चांडाळ मंदिराशी अवचटे आलिया संन्यासी, मग लाज होय जैसी उत्तमातया. एखादा संन्यासी चांडाळ मंदिराशी, एखाद्या चांडाळाच्या घरी जर गेला, चांडाळ वृत्तीच्या माणसाच्या दरवाजात गेला, अवचटे आलाय असं अचानक आलाय तो, तर त्याला लाज वाटते. मग लाज होय जैसी उत्तमातया, म्हणजे उत्तम माणसाच्या, सज्जन माणसाच्या घरी न जाता चुकून जर तो चांडाळ वृत्तीच्या माणसाच्या दरवाजात येऊन पोचला तर त्याला लाज वाटते. आपल्याला माहिती नसतं हे घर कुणाचं आहे. कधी कधी आपण असे शोधत जातो, नव्या गावी जातो आणि त्या अशा निकृष्ट माणसाच्या किंवा दुष्ट वृत्तीच्या किंवा दुराचरणी, दुष्टही असे नाही, दुराचरणी माणसाच्या आपण जर तिथून गेलो ना किंवा थबकलो, थोडंसं विचारायलाही गेलो, व इथं अमुक अमुक राहतात का, तरी लोक म्हणतील अरे बापरे हे त्यांच्या घरी गेलेत. ही सुद्धा लाज वाटते. म्हणजे असं आपण अयोग्य ठिकाणी सुद्धा जाऊ नये. क्षत्रियारणी पळोनी जाणे, ते कोण साहे लाजिरवाणे, का वैधव्य पाचारणे महासती येते. जे आता अर्जुनाचं व्हायला लागलेलं आहे, पहिल्या अध्यायातच सगळं झालेलं आहे आणि दुसऱ्या अध्यायात श्रीकृष्ण पटवून देतात की तू जर या रणांगणावरून असा जर घाबरून किंवा तुझे जे काही चांगले विचार असतील त्या कारणासाठी सुद्धा निघून गेलास तर लोक तुझी थट्टा करतील, तुझा उपहास करतील. तसंच इथं म्हणलेलं की क्षत्रिया रणे पळोनी जाणे. अहो, एखादा शूरवीर आहे, क्षत्रिय आहे आणि त्यांनी रणातून जर पलायन केलं, ते कोण आहे लाजिरवाणे, मग ते जे लाजिरवाणं आहे ते सहन होत नाही, ते कुणाला सहन होणार नाही. आईवडिलांना सुद्धा वाटेल अरे एवढा आत्तापर्यंत हुशारी पराक्रम दाखवणारा आणि तू असा निघून आलास ऐन युद्धाच्या वेळेला, तर ते लाजिरवाण आहे. का वैधव्ये पाचारणे महासती याते. आणि एखादी महापतिव्रता आहे आणि तिला जर वैधव्य पाचारणे, वैधव्य म्हणजे विधवा स्त्री आहे असं जर कोणी म्हणलं तर तिला किती दुःख होईल. रूपसा उदयले कुष्ठ, संभाविता कुटीचे बोट, तया लाजा प्राण संकट होय जैसे. आता एखादी सुंदर व्यक्ती आहे, अगदी रूपवान आहे, खूप जणांच्या बाबतीत घडतं बरं का. रूपसा उदयले कुष्ठ, अत्यंत रूपवान व्यक्तीच्या अंगावर, मग ती स्त्री असो की पुरुष असो, कुष्ठ कोडाचे नाही का असे चट्टे उठतात, कुठे कुठे पांढरे पांढरे पटक व्हायला लागतं. तर ते उठल्यानंतर संभाविता कुटीचे बोट, किंवा एखादा सज्जन आहे आणि त्याच्यावर जर कुणी असं बोट दाखवलं, म्हणजे निंदा जर त्याची केली तर त्याला ते सहन होत नाही, ते लज्जास्पद वाटतं. तया लाजा प्राणसंकट होय जैसे. त्याला ती इतकी लाज वाटते की एक वेळ प्राणसंकट आलेलं परवडलं. म्हणजे अशी कुणी जर त्याच्याकडे वाईट नजरेनं किंवा वाईट गोष्टीनं असं दाखवलं, बोट नुसतं दाखवलं, तरीसुद्धा त्याला ते प्राणसंकट वाटतं, इतकी लाज वाटते. म्हणजे आपण एक ज्याला म्हणू एका स्टेटसने राहत असतो, एका पद्धतीनं राहत असतो आणि जर असं कोणी जर दाखवलं की अहो ती व्यक्ती ना त्यांच्याबरोबर होती, काल त्यांच्याबरोबर फिरत होते, अमकं होतं, तरीसुद्धा आपल्याला लाज वाटते. आता आपण काही कुणाच्या बरोबर गेलेले नसतो, पण तिथं चुकून एखाद्याच्या बरोबर आपण काही 4 पावलं गेलो असू तरी लोक असं जर बोलणार असतील तर आपल्याला लाज वाटते. म्हणजे ते एक वेळ म्हणतात ना, एक वेळ मरण पत्करलं, पण हे असं कुणी आपल्यावर शिथू करणं किंवा चिंतोडे उडवणं किंवा वाईट म्हणणं हे अतिशय मानी किंवा सज्जन लोकांना सहन होत नाही. त्या भर्तृहरीने तर किती विषय लावले, तसे श्लोक दिलेले आहेत. तैसे औट हातपणे जे शव होऊन जिणे,
उपजो उपजो मरणे नावा नावा. आता बघा औट हात म्हणतात ना, 3.5 हात आपलं देह असतो. तर हा 3.5 हाताचा औटकी म्हणायचे बघा, एक औटाड. तर ती औटकी म्हणजे 3.5. तर 3.5 हाताचा जो मर्त्य देह आहे, अशाश्वत आहे, ते शव होऊन जिणे. तर त्याचं जगणं म्हणजे कसं आहे हो, मीपणाच्या अहंकारानं जगणं म्हणजे शव झाल्यासारखं आहे, प्रेतासारखं आहे. आणि पुन्हा वारंवार जन्म घेण्यासाठी जणू पुन्हा मृत्यू पावणं असतं. उपजो उपजो मरणे नावा नावा, म्हणजे पुन्हा निर्माण व्हायचं, पुन्हा मरण पावायचं. तर अहंकार किती वाईट आहे हे याच्यातनं त्यांना सांगायचं की मीपणाच्या अहंकारानं त्याचं जगणं म्हणजे शवासारखं, कलेवरासारखं असतं आणि पुन्हा पुन्हा जन्म मरणाला येण्यासारखं असतं. अजून पुढं म्हणतात, तिथे तिये गर्भमेद मुसे रक्तमूत्र रसे मोती होऊनी असे ते लाजिरवाणे. आता आपल्याला कळत नाही गर्भामधलं, पण ज्ञानदेव ते वागणं सुद्धा किंवा ते जगणं सुद्धा किती लाजिरवाण आहे. गर्भाच्या आणि भेदाच्या मुशीमध्ये, मुशी म्हणजे वाटी, रक्त मूत्र जीवनरस यांनी युक्त असा आकार प्राप्त झाल्यावर एक पुतळा होऊन आपण राहतो. पुनर्जन्म येतो म्हणजे काय, गर्भामधलं जे आहे ना जीणं, ते नको नकोसं असतं. म्हणून ते लाजिरवाणं जीवन आहे. आणि शिवाय आपण वागत असतो, राहत असतो, जन्माला आल्यानंतर सगळीकडे भेदबुद्धी ठेवतो. हे भेदबुद्धी म्हणजे सुद्धा हे असं पुन्हा लाजिरवाणं जीणं आहे. म्हणजे दोन्ही लाजिरवाण आहे. पुन्हा पुन्हा जन्म घेणं, गर्भावस्था प्राप्त करणं, त्या रक्त मूत्र त्या ह्याच्यामध्ये सगळं लिडबिडीत राहायचं. बघा ना, आता आपल्याला काही म्हणजे आता समजायला लागल्यावर वाटतं की किती 9 महिने तो अक्षरशः जीव उकळून निघत असतो. कसा तो राहत असेल प्राण, म्हणजे आपणच कसे राहिलं असू. पण हे आता पूर्वजन्मी काहीतरी संचित केलं म्हणून आपल्याला मनुष्य जन्म तरी मिळालेलं आहे. पण हे पुन्हा पुन्हा येणं हे सुद्धा लाजिरवाणं आहे. म्हणून अशी कास धरायची, अशी इच्छा करायची की आता पुन्हा आपल्याला या संसारात यायला लागू नये. आता बघा या लाजिरवाणं जिण्यावर स्वरूपानंद काय म्हणतात. आता भूपतीचा होता पराजय, लाजेन तो होय कष्टी जैसा. किंवा मानी जन दशा पावेहीन, तरी खाली मान घाली जैसा. अंत्यजाच्या दारी पातला चुकून, संन्यासी लाजोन जाय जैसा. किंवा रणातून पळोनिया जाणे, होय लाजिरवाणे क्षत्रियासी. पती होता मृत मुख दावयासी, लाज वाटे जैसी सती लागे. सज्जना निंदेचे लागे कालबोट, किंवा उठे कुष्ठ रूपवंता. मग ते तयाते लाज आणि जैसे, प्राणसंकट से वाटोनिया. यांनी इथे जास्त छान स्पष्ट केलं त्या काय म्हणू आपण, सती पतिव्रतेचं, की पती मृत झाला की तिला तोंड दाखवायची सुद्धा लाज वाटते. म्हणजे तिचं जगणं अगदी फार नको होऊन जातो. हल्ली तरी त्या स्त्रियांना मान दिला जातो, फार त्यांच्याकडं वाईट आहे. काही ठिकाणी तेही त्यांचं जीणं नको करतात लोक. पण पूर्वीच्या काळचं तर बघा हो, 10-11 वर्षाची 8-10 वर्षाची लग्न व्हायची किंवा 5 वर्षाची पती गेला म्हणून ते वैधव्य येणार. मग ते सगळं त्यांचं केशवपन करणार, सगळे दागिने काढायचे, ते सोवळं वस्त्र नेसायचं, तिनं कुठंही जायचं नाही, कुणाशीही बोलायचं नाही. हे लाजिरवाणं जिनं कसं सहन करेल होती जी पतिव्रता होती, जी पतीला अगदी सगळं पाहिजे ते देत होती, पाहिजे तसं त्याच्यासारखं वागत होती. आणि तिला जर असं पुन्हा वैधव्य आलं तर ते जिणं अगदी नको लाजिरवाणं होतं. पतिमृत होता मुख दावायासी,
वाटला लाज वाटे जैसी सती लागी, सज्जना निंदेचे लागे गालबोट, किंवा उठे कुष्ठ रूपवंता. तुकारामांवर, दामाजी पंतांवर, ज्यांच्यावर अशी निंदा झालेली आहे, आणि मध्यंतरी नरसिंह मेहतांचं, अशी सगळ्यांची चरित्र वाचलेली आहेत. किंवा जनाबाईला सुद्धा तिनं काही हे केलेलं नाही, पण तो विठोबा तिला भेटायला आलाय, तिचा हार विसरून गेलाय, तिचा काय दोष आहे. पण हे जे गालबोट लागतं समाजाकडून ते लाजिरवाणं होतं. आणि दोष नसताना मग ते याते लाज आणि जैसे प्राणसंकट असे वाटोनिया, तैसे आपण आते देहची मानोनी राहावे हो मी भूमी भार. पुन्हा पुन्हा जन्म घेऊनी मागुते जावे मृत्यूपंथे वारंवार. ऐसा गर्भवास सोसावया पुन्हा जयाची आमना वाटे लाज. बहु बोल काय देहची आपण ऐसे समजोन दृढपणे. पुढची आहे ओवी, तेवढी वाचून ठेवते. नाम आणि रूप मोहे स्वीकारणे नसेला जिरवाणे तयाहून. आता आपल्याला हे बहु असो देहपणे नावारूपास येणे नाही गाला जिरवाणे याहूनही. आता मला सांगा, देह प्राप्त झाला, जन्म घेतला, मग आपण नावारूपाला येतो, आपल्याला नाव ठेवतात छान काहीतरी. पण असंही म्हणी आहेत ना आपल्याकडे, नाव सोनूबाईन हाती कथलाचा वाळा, म्हणजे दारिद्र्यात जन्माला आली, अगदी सोनाली सोनूबाई नाव ठेवलं, काय उपयोग आहे. किंवा छान अगदी नाव ठेवलं पण प्रत्यक्ष वागणं वाईट आहे. तर दुर्योधनाचं काय झालं, सुयोधन नाव ठेवलं होतं, पण त्याच्या वाईट वर्तनामुळे त्याला दुर्योधन झालं. दुर्योधन अशी खूप जणांची मग वाहवा होते, म्हणजे वाईट येणं प्रगती होते. मग ते प्रसिद्धीच्या झोतात येणं यासारखं लाजिरवाणं कृत्य या विश्वात दुसरं कुठलंही नाही. ऐसे सिया वकळा घेपे शरीराचा कंटाळा, तेला जपई निर्मळा निसुगा गोड. आणि कधी कधी असं होतं की अशा या दुर्दशेमुळं, अवकळा म्हणजे दुर्दशा, शरीराला एक प्रकारची अवकळाच प्राप्त होते. शरीराविषयी मनात कंटाळा निर्माण होतो आणि निर्मळ अंतःकरणाच्या माणसाला याची लाज वाटते की हिचं नाव लज्जा. म्हणजे निर्लज्ज माणसाला मात्र हे सगळं अतिशय गोड वाटतं. काय आपल्याला छान मिळालाय देह, आपल्याला हे खायला मिळते, ते प्यायला मिळते. पण जो आता समजूतदार झालेला आहे, ज्ञानी झालेला आहे, त्याला या देहाबद्दलच आता लज्जास्पद वाटायला लागतं की काय हे आपण सगळं येतोय, खरं आपल्याला काय मिळवायचे, त्या भगवंतापर्यंत पोचायचे, ते नाही मिळत, म्हणून त्याला लज्जा वाटते. हे लक्षात ठेवा. लाजपै निर्मळा, निर्मळ म्हणजे जो निर्मळ अंतःकरणाचा आहे, चांगल्या अंतःकरणाचा आहे, आचरणाचा आहे, त्याला या सगळ्या गोष्टीची लज्जा वाटते. निर्मळ अंतःकरणाच्या माणसाला या गोष्टींची लाज वाटते आणि हिचं सुद्धा नाव लज्जा आहे. आणि पुढं असं म्हणतायत, पण निर्लज्ज मनुष्य जो असतो, निर्मळ आणि निर्लज्जमध्ये लक्षात ठेवा फरक, नाही तर दोन्हीकडे निस हा उपसर्ग आहे. पण निर्मळ असणाऱ्याला ह्याची लज्जा वाटते आणि जो निर्लज्ज आहे त्याला मात्र हे सगळं गोड गोड वाटतं. खरं सांगू का, अज्ञान आहे सगळं. मलाही काही काही वेळेला असं वाटतं की आपण किती सोहळे केले हो. म्हणजे मूल जन्माला आल्याबद्दल, आपणही जन्माला आलो असतो तेव्हा आपल्या आईवडिलांनी असंच काय काय केलं असेल, कौतुक केलं असेल. मग कोण दागिने करते, आता परवा तर पाहिलं, त्या सांगत होत्या मग अशी एक आमच्या शेजारच्या, अहो पाट्या भरून ते खारीकन खोबरं काय काय आणतात बायका, मला सांगा तुम्ही. आणि असं 10-10, 15-15, 20-20 बायकांनी आणायचं, ते द्यायचं. काही उपयोग आहे का घरात 2-4 माणसांसाठी? हे वापर होतो का? मग काय त्यांनी दुकानात नेऊन विकायचं परत? मग हे सगळं अवास्तवच आहे ना, हे वागणं, हे सगळं काहीच अनावश्यक आहे सगळं. मग म्हणून हे लज्जास्पद आहे. पुढं म्हणतायत बघा, आता सूत्र तंतू तुटलिया, चेष्टाची ठाके साय खडिया, तैसी प्राण जये कर्मेंद्रिया खुंटे गती.
आता सायखडी म्हणजे ते कळसूत्री बरं का. कळसूत्रीचा जर जो धागा असतो तो तुटला तर कळसूत्री बाहुलीचं नृत्य म्हणजे बंदच पडतं ना, किंवा सगळं चलनवलनच थांबतं. त्या सूत्रावर म्हणजे कळसूत्रीच म्हणलेलं आहे ना, त्या सूत्रावरच ती नाचत असते. त्याप्रमाणे तैसी प्राण जे कर्मेंद्रिया खुंटे गती, तशी योगाभ्यासामध्ये प्राण आवरून धरल्यावर कर्मेंद्रियाची गती खुंटते, त्याचा व्यापार थांबतो. म्हणजे योगी मनुष्य ह्या सगळ्यावर नियंत्रण ठेवतो. आपलं मन चंचल होतं ते स्थिर होतं, शरीराचे व्यापारही थांबतात, माणूस जरा स्वस्थ राहायला लागतो, शांत राहायला लागतो. आता त्यासाठी 2 उदाहरणं दिलीत, पण ती नाही होणार मला वाटतं. 183पर्यंत ओव्या झाल्यात, आपण उद्याला उरलेल्या बघूया. इदमुपकर्तुं भुवनमण्डलं समुदितमिव भास्करं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमङ्गला लोकविश्रुता लोकहितं संततं ध्यायता येन ज्ञानेश्वरी विरचिता. श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरम्. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञानराजा कनकाचे ताटकरी उभ्या गोपिका नारी. नारद तुंबरू हो सामगायन करी. आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्मची केले. रामा जनार्दनी पायी मस्तक ठेविले. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय.